श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल भक्ती मराठी चॅनलमध्ये. आज आपला व्हिडिओ आहे श्री शिवलीलामृत कथासारवर. तर श्री शिवलीलामृत आपण आज मराठीतून पाहणार आहेत. एकूण 15 अध्याय असलेला शिवलीलामृत ग्रंथ आज आपण अध्याय 1 पासून सुरू करणार आहोत. तर भगवान शिवांचं नाव घेऊन आपण सुरू करूया. श्री शिवाय नमस्तुभ्यं. अध्याय 1. सुदर्श राजा व कलावती. श्री गणेशाय नमः. शिवस्तुती. हे शिवशंकरा, तू सर्वांचा आद्य आहेस. विश्वाचे आदि बीज आहेस. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तुझीच शाश्वत लीला आहे. तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवितोस. मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दमन करणाऱ्या शंकरा, तुझा जय जयकार असो. हे शिवा, तू भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहेस. जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे. हे उमापती, तुझ्या मस्तकावरील जटांमध्ये स्वर्गलोकांची मंदागिनी विराजमान आहे. तुझी अंगकांती कापारासारखी गौरवर्ण आहे. तुझ्या विशाल भाल प्रदेशावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो. तू देवांचा सेनापती कार्तिकेय याचा पिता आहेस. नागांचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात आहेस. पराक्रमाचा सूर्य ही तुझी पदवी त्रिपुरासुराचा वध करून तू सार्थ केली आहेस. हे शंभू, तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोस. तुझ्या न कळत काहीही घडत नाही. सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी नित्य भस्मलेपन करतोस. तू या संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहेस. स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वीतलावर आली. तिच्या तीरावर श्रीक्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस. तू उज्जैनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध होतोस. तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठ आहेस. तू भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहेस. तू रावणाचा वध करणाऱ्या श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस. तो दशरथनंदन तुझ्या समोर हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरु म्हणून नित्य अधिष्ठित आहेस. हे देवादिदेव, तू गुणांचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी, चित्त व तर्क कितीही पोहले तरी त्यांना त्याचा पार लागणे केवळ अशक्यच. हे प्रभू, सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कुठून आणू? आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कुठून आणू? समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू? तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू? पण हीच गोष्ट तू स्वतः सिद्धीस न्यायची ठरवून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य तरी ते काय? सत्यवतीचा महाज्ञानी पुत्र व्यास हा तुझे महात्म्य रूपी आकाश भेदीत गेला होता, पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही आणि म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला. मी तर मंदगती पामर आहे. तुझ्या थोरवीच्या आकाशात मी कसा संचार करणार? पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे. माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. श्रीधर कवीने केलेली स्तुती व ग्रंथ निर्मित विषयी त्याचे मनोगत ऐकून श्रीशंकर अत्यंत संतुष्ट झाले आणि भगवान शंकराने त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आदेश दिला. व्यासांनी जे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय. प्राचीन काळी नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असताना शौनकादी ऋषींनी महामुनी सूत यांना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा सूत मुनींनी ओम नमः शिवाय या षडाक्षरी शिवमंत्राची महिमा सांगितला आणि हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले. नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचे सांगितले. या शिवमंत्राच्या पठन प्रभावाने दुःख, दारिद्र्य, भय, शोक, काम, क्रोध, भेदभाव व पातके यांचा नाश होतो. पाठकाला समाधान प्राप्त होते, धैर्य येते, त्याचे पोषण होते. शास्त्रांमध्ये वेदांत, तीर्थांमध्ये प्रयाग, क्षेत्रांमध्ये काशी, शस्त्रांमध्ये पाशुपतास्त्र, देवांमध्ये शंकर व पर्वतांमध्ये मेरू पर्वश्रेष्ठ आहे. तसा मंत्रांमध्ये शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे. दिवसा
रात्री जागेपणी स्वप्नामध्ये निद्रा होत असताना, जाता येता बोलता कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा. या शिवमंत्ररूपी सिंहाची गर्जना कानी पडतात दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात. ओहो, प्रेमाने निस्त शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो. जे या शिवमंत्राचा अखंड जाप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो, त्यांचे अहोरात्र रक्षण करतो. या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो. पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो, म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा. शिवमंत्राच्या पुरुषपराने सर्व पाप नष्ट होतात. या मंत्राच्या प्रभावाची कथा सूत मुनींनी सांगितलेली आहे. तर कथा, फार पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र यादव वंशातील दाशार्य नावाचा राजा राज्य करीत होता. तो उदार, सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता. काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याची पत्नी कलावती. ती अतिशय सौंदर्यवती होती. एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते. त्याच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता. त्याने कलावती शयन मंदिरात बोलवून पाठवले, पण ती आली नाही. शेवटी तो स्वतःच उठून कलावतीच्या महलात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला. पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ असल्याचे सांगितले. तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध किंवा अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले. उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा. एकमेकांवर प्रेम वर्षाव करतात सहवासाचा आनंद घ्यावा असेही सांगितले. पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले. त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले. राजाने राणीला याचे कारण विचारले. कलावतीने अनुसूया पुत्र दुर्वासा ऋषी हे तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षर मंत्रांची दीक्षा दिली आहे, त्याचा हा प्रभाव असल्याचे त्यांना सांगितले. तसेच तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याने त्याचे अंग पोळल्याचेही सांगितले. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने अंतर्ज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्याच्याकडून जप, तप, शिवपूजन, गुरुची सेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारुण नरकायातना भोगाव्या लागणार आहेत हेही सांगितले. आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असेही सुचवले. ते ऐकून राजाला पश्चाताप झाला. राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्रांची दीक्षा देण्याची विनंती केली, पण कलावतीने त्याला दीक्षा देण्याचे तिला अधिकार नसल्याचे सांगत यदुकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जाऊन या मंत्राची दीक्षा घेण्याचे सुचविले. राजाला ते पटले आणि तो राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला. त्याने गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्रांची दिशा देण्याविषयी प्रार्थना केली. जे गुरुराज शरण जातात त्यांची भक्ती व त्यांचा उपदेशाचे निष्ठेने पालन करतात ते धन्य होत. दाशार्य राजाची शरणता, पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनींनी त्याला शिवपंचाक्षर मंत्रांचा उपदेश दिला. गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळांच्या रूपाने त्याच्या देहातून फडफडत बाहेर पडली. त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळून गेले होते, तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले. ते दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता. ते कावळे निघून जाताच राजाचा देह देवांसारखा दिव्य झाला. त्याला अतिशय आनंद झाला. राणी कलावती खरोखर चतुर होती. तिने दाशार्य राजाचा उद्धार केला. नंतरच्या काळात राजा गुरुपदिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नियमित जप करू लागला. त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले. तेथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही. तसेच त्यानंतर राणी कलावतीला आलिंगन देताना राजाला कधीही दाहकता जाणवली नाही. अशा प्रकारे राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले. श्री सांब सदाशिवा पर्णमस्तु. फलश्रुती, या अध्यायाच्या पठनाने व श्रवणाने पूर्वपाशांचा पापांचा नाश होऊन व पुण्यकृत्ये घडू लागतील. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमः शिवाय. तर मी श्रोतो हो, हा होता आपला आजचा श्रीवलीलामृत कथासारातला अध्याय पहिला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील अध्याय दुसऱ्या सकट. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील आणि जर तुमचा कोणताही व्हिडिओ सुटायला नको किंवा कोणताही अध्याय सुटायला नको असे जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि
पुढे जाऊन तुम्हाला कोणता ग्रंथ हवा आहे किंवा कोणत्या ग्रंथातील मराठी निर्वाचन हवं आहे ते आम्हाला नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तु.